महाराष्ट्रातील लोकप्रिय वृत्तवाहिनी सिटी इंडिया न्यूजकडून सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक मुख्य संपादक, कार्यकारी संपादक, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तसंच ब्युरो चीफ, जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, जिल्हा उपसंपादक, तालुका उपसंपादक तसंच सर्व पत्रकार, सिटी इंडिया न्यूज परिवार। 78वे स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री ब्राह्मण सभा शिरपूर येथे राष्ट्रीय ध्वजास मानवंदना। आज दिनांक 15 ऑगस्ट 2024 रोजी भारताचा 78वा स्वातंत्र्य दिवस हर्षोल्लासात श्री ब्राह्मण सभा शिरपूर तर्फे उत्साहात विधिवत परंपरेने संपन्न झाला। सालाबादप्रमाणे यावर्षी देखील वरचेगाव जोशी गल्ली येथे असलेल्या रिद्धी-सिद्धीसह इच्छापूर्ती गणेश मंदिर प्रांगण येथे ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करून राष्ट्रीय ध्वजास मानवंदना देण्यात आली। ध्वजारोहणाचा कार्यक्रम प्राध्यापक सुघोष उपासनी व सौ मनाली उपासनी यांच्या हस्ते व ॲडव्होकेट सुहास वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला। श्री ब्राह्मण सभा शिरपूरचे विद्यमान अध्यक्ष ॲडव्होकेट श्री सुहास वैद्य यांनी भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री मुरलीधर स्वर्गेसर व सौ मिनल स्वर्गे मॅडम हे होते। श्री स्वर्गेसर यांनी मार्गदर्शन करत माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा घर घर तिरंगा अभियानाबद्दल उपस्थितांना माहिती दिली। ज्येष्ठ पुरोहित श्री अजय धर्माधिकारी यांनी मंत्रोच्चारासहित सनातन धर्माचे पालन करत ध्वजपूजन करून ध्वजारोहण करण्यात आले। डॉक्टर श्री नितीन दुर्गादास वैद्य, पुरोहित श्री अविनाशजी शुक्ल, श्री प्रवीणजी जोशी, श्री अविनाश वैद्य, डॉक्टर श्री लोकेश अरविंद वैद्य, श्री प्रसन्न वैद्य, श्री बकुळ अग्निहोत्री, श्री सुनील ढवळे आदी मान्यवर उपस्थित होते। ब्राह्मण महिला मंडळातील सौ वासंती वैद्य, सौ पौर्णिमा पाठक, डॉक्टर सौ सीमा वैद्य, सौ संपता वैद्य, सौ मेघा कुलकर्णी आदी उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी धुळे जिल्हा प्रतिनिधी मयूर वैद्य।